हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक जो असणार आहे हा एक फनी व्हिडिओ असणार आहे। म्हणजे आपण जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा सगळ्याच ज्या लेडीज आहेत त्यांना खूप क्युरिओसिटी असते की आपल्या पोटामध्ये जे आहे ते बेबी बॉय आहे की बेबी गर्ल आहे। आणि त्याच्यासाठी आपले जे आजूबाजूला असतात काकू, मावश्या, आजी वगैरे ते सांगतात की आपल्या काही काही लक्षणं बघून सांगतात की तुला मुलगाच होणार आहे किंवा तुला मुलगीच होणार आहे। तर ही काही लक्षणं आहेत जी माझ्या बाबतीत काही लक्षणं खरी ठरली, तर ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। त्यातलं पहिलं म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा लेडीज प्रेग्नेंट असते तेव्हा एक पोटावरती रेष तयार होते। मग ती रेष म्हणजे खालू पोटापासून पूर्ण ती आपल्या छातीपर्यंत जर ती स्ट्रेट असेल तर असं म्हटलं जातं की बेबी बॉय होतो। आणि हा पॉईंट तर माझा म्हणजे मला आय एम ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय, तर ती माझी लाईन स्ट्रेटच होती, त्यामुळे हा पॉईंट तर म्हणजे हे जे लक्षण होतं ते तर खरं ठरलं। त्याच्यानंतर दुसरा म्हणजे मॉर्निंग सिकनेस। जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेस खूप कमी असेल, म्हणजे तुम्हाला वॉमिटिंग खूप कमी होत असेल, तर असं म्हटलं जातं की बेबी बॉय आहे। कारण की बेबी गर्लला असं म्हणतात की वॉमिटिंग खूप जास्त होते। मलाही वॉमिटिंग खूप कमी झाली, म्हणजे पहिले एक दोन तीन महिने जास्त त्रास झाला, 3 महिन्यानंतर तो त्रास खूप कमी झाला आणि त्यानंतर तो वॉमिटिंग झालीच नाही। म्हणजे हाही पॉईंट माझा खरा ठरला। त्यानंतर असं म्हटलं जातं की पोट जे आहे ते जर खालच्या बाजूला असेल तर बेबी बॉय असतो आणि वरती असेल तर बेबी गर्ल असते। आणि माझं जे पोट होतं ते वरच्या बाजूला होतं, तर हा एक बिग नो, कारण की माझं पोट वरच्या बाजूला होतं आणि मला मुलगा झालेला आहे। त्यानंतर असं बोललं जातं की प्लासेंट्रा म्हणजे प्लासेंट्रा अँटेरियर असेल तर मुलगी असते आणि पोस्टेरियर असेल तर मुलगा असतो। तर असं काहीही नसतं। माझ्या बाबतीत जो प्लासेंट्रा होता तो अँटेरियरला होता, पण मला मुलगा झाला, त्याच्यामुळे प्लासेंट्राची तर काहीच हे नसतं। त्यानंतर अजून एक लक्षण म्हणजे तुम्हाला जर गोड खावं असं वाटत असेल तर असं म्हणतात की मुलगी आहे। आणि जर तुम्हाला स्पायसी आणि असं थोडंसं सॉल्टी खावं वाटत असेल तर मुलगा आहे। आणि मला तर स्वीट आधीपासूनच आवडत नव्हतं आणि प्रेग्नन्सीमध्येही मला आवडत नव्हतं, त्याच्यामुळे हा पॉईंटही जातो मुलालाच। आणि त्यानंतर अजून एक होतं की तुमचे मूड स्विंग्स, असं म्हणतात की मूड स्विंग्स खूप होतात प्रेग्नन्सीमध्ये, आणि जर तुमचे मूड स्विंग्स कमी होत असतील तर तुम्हाला मुलगा आहे, आणि जर मूड स्विंग्स तुम्हाला खूप जास्त होत असतील तर असं बोलतात की मुलगी आहे। माझे मूड स्विंग्स खूपच कमी होते, त्याच्यामुळे हाही पॉईंट जातो मुलाला। आणि अजून एक पॉईंट आहे जो खरा मला वाटला, तो म्हणजे असं म्हणतात की पोटाची जी बेंबी आहे जर ती बाहेरच्या बाजूला असेल तर मुलगा असतो, आणि जर ती बेबी आतमधल्या बाजूला असेल तर मुलगी असते। आणि माझी बाहेरच्या बाजूला होती, आणि हेही एक खरं ठरलेलं आहे। म्हणजे हे सगळं कोइन्सिडन्सच आहे, म्हणजे ह्याच्याशी काहीही संबंध नाही। काही लोकांची लक्षणं म्हणजे जी मी सांगितले त्याच्या अपोजिट असून देखील मुलगा होतो किंवा मुलगी होते, असं काही नाही आहे। हा एक फन व्हिडिओ जे लोक बोलतात की आपली हे लक्षणं वगैरे बघून, तर त्यानुसारच मी हा व्हिडिओ, म्हणजे त्याच्यामुळे हा एक फन व्हिडिओ की माझ्या बाबतीत कोणत्या कोणत्या गोष्टी खऱ्या ठरल्या त्याच मी तुम्हाला आज माझ्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। टिल देन, बाय बाय।